नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी चव्हाण सर. रोटेशनल डायनामिक्सचा हा 5वा भाग पाहूयात आपण. याच्या आधी आपण पाहिलं बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोडमध्ये काय काय पाहिलं आपण, तर बँकिंग ऑफ रोडची गरज का आहे ते पाहिलं आपण. म्हणजे बँकिंग ऑफ रोडची गरज का आहे, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा रिलायबल नाही म्हणून अँगल ऑफ बँकिंग म्हणजे बँकिंग ऑफ रोडची गरज आहे. त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते पाहिलं आपण. इट इज अन अरेंजमेंट इन विच द रोड सर्फेस ऑफ द रोड सर्फेस ॲट द कर्व इज इन्क्लाइन्ड ॲट सम सुटेबल अँगल इन विच द नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल कंपोनंट नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणं दुसरं कोणीतरी असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शनची गरज पडत नाही. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन हा रिलायबल नाही म्हणून बँकिंग ऑफ रोडची गरज आहे. मग या बँकिंग ऑफ रोडमध्ये जे काही वेगवेगळे फॉर्म्युले पाहिले आपण ते आपण एक एक पाहूयात आपण. जसं की व्ही मोस्ट सेफ्टी स्पीड इज इक्वल टू √RG टॅन ऑफ थीटा, किंवा अँगल ऑफ बँकिंग म्हणजेच टॅन ऑफ इनव्हर्स V² अपॉन RG, किंवा मिनिमम स्पीड इज इक्वल टू √RG टॅन ऑफ थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन ऑफ थीटा. मॅक्सिमम स्पीड म्हणजे √RG इंटू टॅन ऑफ थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन ऑफ थीटा. हे 4 फॉर्म्युले जे आहेत ते बँकिंग ऑफ रोडचे लक्षात ठेवा, त्याच्यावरती न्यूमेरिकल पण आहेत. याच्यानंतर सर्क्युलर मोशनचा पुढचं ॲप्लिकेशन पाहायचं आहे ते म्हणजे कोनिकल पेंडुलम. तर आज आपण पाहूयात कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये प्रश्न कसा असतो, ठीक आहे. डिराइव द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम, डिराइव द एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ द कोनिकल पेंडुलम, असं पण असू शकतो. तर या कोनिकल पेंडुलम समजून घेण्याच्या आधी या ठिकाणी पेंडुलम म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. त्यासाठी माझ्याकडे एक साहित्य भेटलेलं आहे. याला आपण बांधकाम क्षेत्रामध्ये वापरतो, ठीक आहे. याला आपण बऱ्याच वेळेला या ठिकाणी समजा आपण भिंत बांधतोय, समजा हीच भिंत आहे, विटाची भिंत आहे. ती भिंत एका सरळ रेषेमध्ये येते का, है ना, ती सरळ रेषेमध्ये येते का ते पाहण्यासाठी आपण या साहित्याचा वापर करतो, ठीक आहे. याला मराठीमध्ये गुन्हे असं पण म्हणतो आपण. पण आता या ठिकाणी माझ्याकडे जे साहित्य भेटलेलं आहे ते साहित्य, याच्यामध्ये आपण सिंपल पेंडुलम समजून घेऊयात. आता ही दोरी जी आहे ती कशी आहे, लाईट आहे, म्हणजे वजनाने कशी हलकी आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला आपण एक हेवी ऑब्जेक्ट जोडलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये पहा दोरी स्ट्रिंग कशी आहे, लाईट अँड इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे ती दोरी अशी लांबत नाहीये, अशी दोरी आहे. आणि मग याच्यामध्ये या अरेंजमेंटला इफ इज ऑब्जेक्ट इज सस्पेंडेड बाय द लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट, द बोट हे रिजिड सपोर्ट आहे. अँड इफ इट इज displaced from its mean position. This is mean position, equilibrium position in which the total force which act on the object is 0. If it is displaced from its mean position, released, then it oscillate about its mean position. Such a motion is called simple pendulum. किंवा याला या अरेंजमेंटला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो आपण. आता याच्यामध्ये आपल्याला इथं सिंपल पेंडुलम नाही पाहायचं, आपल्याला काय पाहायचं आहे, कोनिकल पेंडुलम पाहायचं आहे. मग या कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, हीच अरेंजमेंट आहे. अ पॉइंट हेवी मास is suspended by light and inextensible string from the rigid support, and if the string moves along the surface of the vertical cone and the pendulum and the point heavy mass is revolve in a horizontal circle, ठीक है. if the point heavy mass revolve in a horizontal circle, पॉइंट हेवी मास कसा फिरतोय, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय, तर या अरेंजमेंटला आपल्याला काय म्हणता येतं, तर कोनिकल पेंडुलम असं म्हणता येतं. कोनिकल पेंडुलम तुम्हाला लिहायचंय, 2-3 वेळ लिहायचंय. कसं लिहाल, इथून सुरुवात कराल. अ पॉइंट हेवी मास इज सस्पेंडेड बाय द लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग अँड सस्पेंड फ्रॉम द रिजिड सपोर्ट, अँड इफ द स्ट्रिंग मूव्स अलॉंग द सर्फेस ऑफ द व्हर्टिकल कोन and the point mass is revolve in a horizontal circle, then it is called conical pendulum. तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलमची अशी डेफिनेशन थोडक्यात तुम्हाला लिहिता येईल. तर याच्यामध्ये कोनिकल पेंडुलमचं तुम्हाला या ठिकाणी जर पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी विचारली असेल
तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचे, डायग्रॅम लक्षात ठेवायची. मग ती डायग्रॅम पुस्तकात 2 डायग्रॅम दिल्या आहेत, एक इनर्शियलची दिली आहे, दुसरी नॉन इनर्शियल दिली आहे. काही गरज नाही, एक साधी सोपी डायग्रॅम लक्षात ठेवली तरी चालेल. मग याच्यामध्ये 2 पैकी कुठली एक डायग्रॅम, मग ती डायग्रॅम कशी लक्षात ठेवाल, कशी काढाल डायग्रॅम. ठीक आहे, साधी सोपी डायग्रॅम आहे. पहा, लक्ष आहे सर्वांचं. हा काय आहे, रिजिड सपोर्ट. ए हा त्याचा पॉइंट ऑफ सस्पेन्शन, इथून लटकवलेली आहे दोरी. डायग्रॅम काढत असताना आधी सुरुवातीला फेंट लाईननी काढूया. बोर्डाच्या परीक्षेमध्ये डायग्रॅमला फार महत्व आहे. बऱ्याच वेळेला डायग्रॅम ही 2 मार्कला विचारतात. मग डायग्रॅम जर 2 मार्कला विचारली तर तुम्हाला ती अगदी नीट लेबल्ड डायग्रॅम काढावी लागते. आता इथं सुरुवातीला काय करा, एक हॉरिझॉन्टल सर्कल काढायचं आपल्याला. ते सर्कल असं काढा, सुरुवातीला फेंट लाईननी काढा, कंपासनी काढायचं नाहीये. ठीक आहे, फेंट बाय फ्री हँड. ठीक आहे, ही हाईट आहे, ही लेंथ आहे त्या स्ट्रिंगची. ठीक आहे, त्या सर्कलचा हा रेडियस आहे, ती वस्तू इथे आहे. त्याला तुम्ही हेवी स्पेअर असं पण म्हणू शकता, बॉब असं पण म्हणू शकता. दिस इज अ पॉइंट ऑफ सस्पेन्शन, ए इज अ पॉइंट ऑफ सस्पेन्शन. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं पहा डायग्राम मध्ये काय काय गरजेचं आहे. सपोज दॅट लेट अस कन्सिडर द L इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. कशी आहे स्ट्रिंग, लाइट आहे, हलकी आहे, इनएक्सटेंसिबल स्ट्रिंग आहे. अँड स्मॉल m इज द मास ऑफ द बॉब ऑफ द हेवी स्पेअर. याचं मास किती आहे, m आहे. सपोज दॅट इथून सुरुवात करूया आपण. लेट m इज द मास ऑफ द हेवी स्पेअर सस्पेंडेड बाय द स्ट्रिंग. कशी आहे स्ट्रिंग, लाइट अँड इनएक्सटेंसिबल स्ट्रिंग ऑफ लेंथ कॅपिटल L, suspended from the rigid support. It is suspended from the rigid support, and the bob is revolved in a horizontal circle of a radius r. In a such a way that the string makes an angle theta with the vertical. String makes an angle theta with the vertical. 4 जण आहे त्याच्यामध्ये, पण याच्या आधीच्या मध्ये पण 4 जण होती. कोण कोण आहे, मास आहे, लेंथ आहे, रेडियस आहे आणि थीटा आहे. पण याचं मिनिंग इथं कसं आहे, वेगवेगळं आहे. थीटा इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल, एम इज द मास, त्यानंतर आर इज द रेडियस, हा रेडियस आहे आर. ठीक आहे, आर इज द रेडियस, ए इज द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, सी इज द सेंटर ऑफ दॅट सर्कल अँड बी इज द एनी पोझिशन. ठीक आहे, मग आता या ठिकाणी इथं 4 गोष्टी गृहीत धरल्या आपण. तुम्ही ते वाक्यात लिहा किंवा इक्वल टू करून लिहा, काही फरक पडणार नाही. तुम्हाला जसं समजलंय तसं लिहिलं तरी चालतं. स्वतःची वाक्य तयार करता आली पाहिजेत. समजले की वाक्य तयार करता आली पाहिजेत. ज्यांना वाक्य तयार करता येतात त्यांना डेरिव्हेशनचा भाग सोपा होऊन जातो. तर या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडलं तर तो भाग सोपा होऊन जातो. M mass of the sphere, L is the length of the string. ठीक आहे, R is the radius of that circle, theta is the angle made by the string with the vertical. At any position B, how many forces which acts on the bob? तुम्हाला पण सांगता येईल, अगदी सोपं आहे. 1. Forces act on the bob at B. The first one is mg which acts vertically in the downward direction. mg डायग्राम मध्ये छान काढायचा. mg तुमच्या ज्या लाईन्स आहेत ना पेपरवरच्या, त्याला तो परपेंडिक्युलरच आला पाहिजे mg. ठीक आहे, परीक्षेमध्ये पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं लिहित असताना डायरेक्शन पण लिहायची शब्दामध्ये, मी जसं लिहिले तसं नाही लिहायचं. त्यानंतर 2 नंबर, फोर्स ड्यू टू टेन्शन. आता या पुस्तकात यावर्षी थोडंसं नवीन त्याला सिम्बॉल्स वापरलाय. फक्त टेन्शन न म्हणतो त्याला काय म्हणलंय, फोर्स ड्यू टू टेन्शन असं म्हणलंय. मग त्याला म्हणतोय आपण T0 अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. काय लिहा, फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन विच ऍक्ट्स ऑन दॅट बॉब. म्हणजे तो फोर्स कसा असेल, असा असेल.
ठीक आहे, याला काय म्हणूयात आपण T0 म्हणूया. दीज आर द टू फोर्सेस विच ऍक्ट ऑन द बॉब. ठीक आहे, दोघांची डायरेक्शन समजतीये. ऍक्ट्स व्हर्टिकली इन डाउनवर्ड डायरेक्शन and T0 is the force due to tension along the string towards the point of suspension. In this case, to balance the weight, the force due to the tension resolve in two components. आता रिझॉल्व करायचं आहे, जे दोन तुकडे करायचे, ते दोन तुकडे कसे पाहिजेत, एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत. मग एक तुकडा घेतला आपण असा उभा, की जो याला बॅलन्स करू शकतो, आणि दुसरा तुकडा असा घ्यायचा. हे तुकड्याची लांबी काढत असताना अशी लांबी काढायची की जेणेकरून इथे एक समांतरभूत चौकोन तयार झाला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी याची थोडीशी हाईट वाढवूयात आपण. ठीक आहे, हा पहा समांतरभूत चौकोन तयार होतो. इथं डॉटेड लाईननी काढला तरी चालतो. पहा हा अँगल, हे दोन लाईन कशा एकमेकांना पॅरलल आहेत, याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल, दोन्ही अँगल कसे असतील सेम. थीटाच्या लगतचा कॉम्पोनंट म्हणजे कॉस फंक्शन T0 cos of theta. T0 resolve in two component T0 cos of theta. याच्या अपोजिट हा म्हणजेच हा, याची किंमत काय असेल T0 sin theta. डायग्राम पूर्ण झाली तुमची. डायग्राम नाव द्या फिगर A कोनिकल पेंडुलम. ओके, आता इट रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट. फर्स्ट कुठला T cos of theta व्हर्टिकल कॉम्पोनंट, व्हर्टिकल इन द अपवर्ड डायरेक्शन असं म्हणलं तरी चालेल. सेकंड कॉम्पोनंट T0 sin theta. It is a horizontal component which is towards the center of the circle C. ठीक आहे, प्रत्येक वेळेला फोर्स लिहिला की त्याची डायरेक्शन लिहायची. ओके, आता याच्यानंतर तुम्ही या डायग्रामला व्यवस्थित पहा. डायग्रामला व्यवस्थित पहा, कोण कुणाला बॅलन्स करतंय ते तुम्हाला दिसेल. तर T0 cos of theta balances the weight mg, equation number 1. And for its circular motion, necessary centripetal force is provided by T0 sin theta. So T0 sin theta provide necessary centripetal force. आता इथे necessary centripetal force घेताना V च्या स्वरूपात घेण्याच्या ऐवजी ओमेगाच्या स्वरूपात घेऊयात. माहितीये आपले दोन फॉर्म्युले सेंट्रिपिटल फोर्सचे, एक आहे mv²/r, दुसरा आहे mr⍵². इथं लिहित असताना थोडंसं लक्षात ठेवूयात आपण, इथं ओमेगाच्या स्वरूपात घ्यायचं आपल्याला. सो इट इज अ mr⍵². आता याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 असं केलं तर T0 कॅन्सल होईल. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय आहे तसं ठेवूयात आपण. ठीक आहे, साइन थीटा कॅन्सल करू नका किंवा साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा ठेवू नका, हे आहे तसं ठेवा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू यम काय होईल कॅन्सल होईल, r⍵² अपॉन काय येईल g. इक्वेशन 2 नी 2 ला 1 नी काय केलंय डिवाइड केलंय, त्याच्यामध्ये T0 कॅन्सल झाला, m कॅन्सल झाला, r⍵² वरती g खालच्या बाजूला, कॉस थीटा खालच्या बाजूला. आता याच्यामध्ये इथं ⍵² ची किंमत मला काढायची आहे. ⍵² बरोबर काय येईल बरं, तिरकस गुणाकार केला आपण तर ⍵² बरोबर काय ते सांगा, तुम्हाला पण सांगता येईल. ⍵² बरोबर काय येईल, हा जी इकडे येईल, आर खाली येईल, जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. लक्षात ठेवा साइन थीटा अपॉन कॉस थीटा बरोबर टॅन थीटा केलेलं नाहीये आणि इथं mr⍵² ठेवलेला आहे, कारण या ठिकाणी इथं आपल्याला ओमेगावरून मला पिरियड जो आहे तो पटकन काढता येतो. आता या इक्वेशन नंबरला 3 म्हणायचं आहे. याच्यामध्ये आर जो आहे तो आर इन टर्म्स ऑफ यल हवाय मला. ट्रायंगल पहा ABC, या ट्रायंगल मध्ये थीटा माहितीये, AB माहितीये किती आहे, AB लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती आहे, यल एवढी आहे. तर मला हा आर म्हणजेच BC काढता येईल का, पहा हायपोटेनस माहितीये, अपोजिट साइड काढायची आहे, थीटा माहितीये, म्हणजे कुठलं फंक्शन वापरावं लागेल आपल्याला साइन थीटा. म्हणजेच या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल ABC sin of theta is the opposite side, that is r, upon hypotenuse, that is L. So r becomes L sin theta. So put this value in equation number 3. We काय get r ची किंमत काय ठेवायची लक्षात आहे का, काय काढली होती, L sin theta. r ची किंमत काय ते
L sine theta. In this case, sine theta get cancels with each other. So we get omega square is equal to G upon L cos of theta. So omega is equal to under root G upon L cos of theta. ओमेगा काय भेटला अंडर रूट जी एल कॉस ऑफ थीटा. इक्वेशन नंबर 4 याला काय म्हणलेलं आहे आपण 3. ओमेगा इज अंडर रूट जी अपॉन एल कॉस ऑफ थीटा. आता याच्यानंतर पुढची स्टेप पहा. ओमेगा काढला. ओमेगा कशा स्वरूपात काढलाय आपण ठीक आहे. त्यासाठी आर ची किंमत ठेवली आपण. काय ठेवली आपण आर ची किंमत एल साइन थीटा ठेवली आपण. ही ठेवून आपण ओमेगाची किंमत काढली. आता आपल्याला माहिती आहे की पिरियड काढायचं सुरुवातीला. पिरियड इज 2 पाय अपॉन ओमेगा. Standard formula periods. T is the 2 pi upon omega. Put the value of omega. From equation 4 we get omega ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला अंडर रूट G upon L cos of theta. छेदाचा छेद काय होऊन जाईल रे अंश होऊन जाईल. याचा अर्थ या ठिकाणी T बरोबर काय येईल रे तुम्हाला पण सांगता येईल. T बरोबर काय येईल T बरोबर 2 पाय अंडर रूट यल कॉस ऑफ थीटा वरती येऊन जाईल आणि जी कुठे येईल खालच्या बाजूला येऊन जाईल. याला बॉक्स करायचा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. असा लक्षात ठेवायचा की तुमच्या म्हातारपणी जरी तुम्हाला कोणी विचारला तरी तुमची मान हलत हलत हा तुम्हाला फॉर्म्युला सांगता आला पाहिजे. व्हॉट इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम इज दॅट ई इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस ऑफ थीटा अपॉन जी. ओके देन नेक्स्ट फ्रिक्वेन्सी विचारली तर काय कराल. वी नो द रिलेशन बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड द पिरियड. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड द पिरियड. That is n is equal to 1 upon t, reciprocal of the period, which is equal to 1 upon 2 pi under root g upon L cos of theta. So this is second formula. If they ask the frequency of the conical pendulum, then it is 1 upon 2 pi under root g upon L cos of theta. So t is equal to 2 pi under root L cos of theta upon g, or n is equal to 1 upon 2 pi under root g upon L cos of theta. ठीक आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत त्या पाहूयात आपण. त्या कंडिशन अशा आहेत थीटा आपण वाढवत गेलो आपण. ठीक आहे. थीटा काय करत गेलो आपण वाढवत गेलो. थीटा किती केला 90 केला आपण 90. तर थीटा 90 केला तर कॉस ऑफ 90 किती असतं 0 असतं. याचा आता टोटल टर्मच काय होऊन जाते कॉस ऑफ 90 0. फ्रिक्वेन्सी पाहूयात आपण. फ्रिक्वेन्सी काय होऊन जाईल ही 0 झाली फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी होऊन जाईल. तर या केसमध्ये पिरियड किती होऊन जाईल 0 होऊन जाईल. पिरियड 0 आणि फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी होऊन जाईल. इट इज इम्पॉसिबल. म्हणजे ही कंडिशन अशी आहे का की एखादी वस्तू घेतली आपण वस्तू घेतली अशी आणि अशी अशी फिरवली आपण तर बरोबर ती वस्तू हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरेल असं नाही. ठीक आहे. काय होईल ती वस्तू खाली येईल. एमजी मुळे वस्तू खाली कशी येईल खाली येईल. म्हणजे अशी वस्तू फिरवत असताना बरोबर एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल सर्कल मध्येच फिरेल असं नाही. सो थीटा इज 90 डिग्री इट इज इम्पॉसिबल. तर या ठिकाणी इथं हे कंडिशन त्यामध्ये दिलेली आहे. आता याच्यानंतर अजून त्या पुस्तकामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये याच्याबद्दल काय दिलंय तर एवढाच भाग दिलेला आहे. तर जे आपण फॉर्म्युले पाहिलेत त्यामध्ये हा भाग लक्षात ठेवा. डायग्राम लक्षात ठेवले की पुढचा भाग आपोआप येतो. ठीक आहे. टी रिझॉल्व्ह करतोय आपण. ठीक आहे. पुढे जाऊन सिंपल पेंडुलम मध्ये आपण एमजी रिझॉल्व्ह करणार आहात त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी टी रिझॉल्व्ह व्हर्टिकल कंपोनंट टी कॉस ऑफ थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट टी साइन थीटा. ठीक आहे. टी 0 हा टेन्शन म्हणलंय आणि पिरियडसाठी टी म्हणलंय त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको. ठीक आहे. तर पिरियडचा फॉर्म्युला काय मग टी इज इक्वल टू पिरियडचा फॉर्म्युला टी 0 टेन्शन. ओके. पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस ऑफ थीटा अपॉन जी. ओके. तर हा कोनिकल पेंडुलमचा आपला रोटेशनल डायनामिक्सचा हा 5वा भाग आहे. तर आपण इथंच थांबूयात. पुढच्या तासाला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहूयात. थँक्यू.